सुरुवातीला अत्यंत दुःखद बातमी आपण बघूया। राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मध्यरात्री 3च्या दरम्यान मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ठेवलं जाणार आहे। दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल अशी माहिती मिळते। त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना डिस्चार्जही देण्यात आलेला होता। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून लांबच होते। उद्धव ठाकरे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे सध्या शेगावमध्ये आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांचे आजचे बुलढाणा जिल्ह्यातील दौऱ्याचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मुंबईकडे निघणार आहेत। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर आता उद्धव ठाकरे यांचा हा बुलढाणा दौरा रद्द झालाय आणि ते मुंबईकडे निघालेले आहेत। मनोहर जोशी यांच्या निधनाच्या बातमीनंतर उद्धव ठाकरेंनी आपला पूर्वनियोजित बुलढाणा दौरा आता रद्द केलेला आहे। ते आता मुंबईकडे निघालेले आहेत। शिवसेना उबाठा गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भातली माहिती देखील जारी केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे हे त्यांना प्रेमानं पंत म्हणायचे। शून्यातून विश्व निर्माण करणारा, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व, जो मगाशी म्हणालो की शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं। असे मनोहर जोशी आज आमच्यात राहिले नाहीत। आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला ही दुःखद बातमी आम्हाला समजली। उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करतो आहोत। आज फक्त मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे आदर्श काम होतं। ते हाडाचे शिक्षक होते, त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं। मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं। तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून टीका झाली। महाराष्ट्राला प्रथमच एक ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली। पण बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही, त्याचं कर्तृत्व आणि कर्तव्यभारी पाहिली आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडलं आणि बाळासाहेब ठाकरेंची जी स्वप्न होती विकासासंदर्भात ती त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाली। मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला। हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते। आज त्यांची दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल, आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, ठाकरेंनी बुलढाण्यातले आपले सगळे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केलेले आहेत। ते थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। संजय राऊतांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे। उदय, काय सांगता येईल याबद्दल? माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाल्यामुळे शिवसेनेवरती शोककळा पसरलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विदर्भात होते। आता ते सध्या शेगाव येथे आहेत।
तिथून त्यांना जेव्हा माहिती मिळाली, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व जे पूर्वनियोजित दौरे आहेत ते रद्द केलेले आहेत. आज ते बुलढाणा या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते आणि आजचा जो दौरा आहे तो त्यांनी रद्द केलेला आहे. पुढे काही वेळातच ते छत्रपती संभाजी महाराज विमानतळावरती येणार आहे आणि तिथून ते मुंबईला विमानाने येणार असल्याची माहिती मिळते. साधारणतः दुपारी 12:30च्या सुमारास उद्धव ठाकरे हे मुंबईत येतील आणि आल्या ते डायरेक्ट सरळ माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं जे निवासस्थान आहे, आपण त्या निवासस्थानाच्या इथेच आहोत. त्या निवासस्थानी इथे अंत्यदर्शनासाठी येणार आहेत. मनोहर जोशी यांचं पार्थिव आता हिंदुजा हॉस्पिटल येथे आहे आणि हिंदुजा हॉस्पिटल येथून साधारणतः 9च्या सुमारास त्यांचं पार्थिव जे आहे हिंदुजा हॉस्पिटल येथून त्यांच्या माटुंगा येथील W54 या निवासस्थानी इथे आणलं जाणार आहे. आपण इथे पार्सल इथे काही तयारी जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे. त्यांचं पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबई ठाण्यातील असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील जेवढे शिवसैनिक येतील त्यांना अंत्यदर्शनाची व्यवस्था याच W54 या त्यांच्या सोसायटीमध्ये करण्यात येणार आहे. त्यांचे कुटुंबीय इथे सर्व आहेत. त्यांच्या कुटुंबियांना सध्या अनेक शिवसेनेचे नेते असतील, राजकीय इतर पक्षातील नेते असतील, हे सर्वजण त्यांचं सांत्वनपर फोन करत असल्याची देखील माहिती मिळते. अंत्यदर्शनाची व्यवस्था सर्व याच इमारतीच्या आतमध्ये प्रांगणामध्ये करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे हे शिवाजी पार्क स्मशानभूमी इथे नेण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. ठीक आहे उदय, धन्यवाद. आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणारच आहोत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाच्या बातमीनंतर आता सगळ्याच राजकीय पक्षातल्या नेत्यांकडून शोकसंदेश येत आहेत. संपूर्ण राज्याच्या राजकीय पटलावर शोककळा पसरलेली आहे.